आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी साखर कारखानदारीमध्ये काम करत असताना कमी वेळात व कमी वयात आपल्या कामाची वेगळी चुणूक दाखवून एक यशस्वी कार्यकारी संचालक असा नावलौकिक मिळवला असल्याचे प्रतिपादन शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. ते नाटोली येथील ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्या वतीने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांना भारतीय शुगर या नामांकित संस्थेकडून देशपातळीवरील बेस्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानसिंगराव नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री विनायक कोरे, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, चारुदत्त देशपांडे, राजेंद्र रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना नाईक म्हणाले, कुलकर्णी यांना सुरुवातीच्या काळात स्वर्गीय फतेसिंग नाईक आप्पा यांनी विश्वास कारखान्यावर काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करत त्यांनी आपल्या बौद्धिक कार्यक्षमतेच्या व काम करण्याच्या पद्धतीच्या जोरावर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची यशस्वी धुरा सांभाळली. सहकार तपस्वी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्यासोबतही काम करण्याचे त्यांना भाग्य लाभले व आता त्यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांच्यासोबत चांगले काम करत आहेत. सतत नवनवीन योजनांचा अंगीकार करत पांडुरंग कारखाना एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका साखर उद्योगाची आहे, म्हणून या उद्योगाला केंद्र व राज्य शासनाची साथ असणे गरजेचे आहे. या साखर उद्योगासाठी शासनाने निश्चित धोरण केले तर हा उद्योग टिकून परिसर व शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. त्यासाठी शासन पातळीवर कार्यकारी संचालकांनीही साखर उद्योगाबाबतच्या अडचणी मांडल्या पाहिजेत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपल्या मनोगतात कारखान्याचे कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक व चेअरमन प्रशांत परिचारक यांनी डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांच्यावर कार्यकारी संचालकाची धुरा सोपवली. ती जबाबदारी आपल्या कर्तृत्वावर पार पाडत असताना सर्वांना बरोबरीने घेऊन समन्वय साधत नवीन टीम तयार करत कारखाना व शेतकऱ्यांचे हित साधत साखर उद्योगात वेगळे स्थान निर्माण केले, म्हणून त्यांना देशपातळीवरील उत्कृष्ट कार्यकारी संचालक हा बहुमान मिळाला आहे. सत्यजित देशमुख आपल्या भाषणात म्हणाले, डॉक्टर कुलकर्णी यांच्या पंखाला बळ देण्याचे काम खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी केले. ते त्यांच्या मनोगतामधून ऐकायला मिळाले. कृतज्ञता काय असते ती त्यांनी व्यक्त केली. साखर कारखानदारीमध्ये कार्यकारी संचालक हा महत्त्वाचा घटक आहे. ज्या कारखान्याचा कार्यकारी संचालक सक्षम तो कारखाना सक्षम समजला जातो. आशावाद काय तो कुलकर्णी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्याकडे सकारात्मक स्थायीभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाला पैलू पाडण्याचे काम खऱ्या अर्थाने पांडुरंगमध्ये झाले आहे. त्यांनी नवनवीन प्रयोग आत्मसात करून भक्कम स्थितीत कारखाना ठेवला आहे, म्हणून त्यांना देशपातळीवरील बेस्ट MD या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांचे कार्य असेच बहरत राहो व शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रारंभी डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांना बेस्ट MD पुरस्कार मिळाल्याबद्दल नाटोली ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्या वतीने माजी मंत्री विनय कोरे, आमदार मानसिंग नाईक, सत्यजित देशमुख यांच्या हस्ते डॉक्टर यशवंत कुलकर्णी, सौ वृषाली कुलकर्णी, सोहम कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी परिवाराचा सन्मान करण्यात आला. तसेच मोठा हार घालून डॉक्टर यशवंत कुलकर्णी परिवाराचा सन्मान करण्यात आला. यानंतर विविध मान्यवर, नाटोली मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच श्रीपूर मित्रपरिवार यांच्या वतीने डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी नाटोली ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. डॉक्टर यशवंत कुलकर्णी म्हणाले की पुरस्कार तर मिळत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार होत असतात, पण ज्यावेळी आपल्याच गावामधील पांढरीमध्ये गावामध्ये आपल्या ग्रामस्थांकडून मित्रपरिवाराकडून जेव्हा सत्कार होतो खऱ्या अर्थाने मन सद्गतीत होते. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने खूप मोठे समाधान मिळत आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की कार्यकारी संचालक म्हणून मी 15 ते 16 वर्षापासून काम करत असताना प्रामाणिकपणा, सचोटी, सातत्यपूर्ण नाविन्याचा शोध या बाबींकडे मी वळलो आणि त्याचाच परिणाम म्हणून हा पुरस्कार प्राप्त झाला असे सांगून ते पुढे म्हणाले की ज्यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये गेलो असता त्यावेळेस सहकार तपस्वी सुधाकरपंत परिचारक हे चेअरमन झाले होते. त्यांच्या समवेत काम करत असताना ऊर्जा प्राप्त होत होती. जे काम हाती घेईल त्यात यश मिळत गेले. ज्या कालावधीत त्यांच्याकडून जी शिकवणूक मिळाली त्याचप्रमाणे वाटचाल करत आहोत. आता चेअरमन प्रशांत परिचारक यांच्यासोबतही काम करताना कधी मोठ्या मालकांची उणीव भासली नाही. त्यांच्याप्रमाणेच त्यांची काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मुक्तपणे कारखान्याचे कामकाज चालू आहे.
माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी स्वतःच्या कर्तबदारीतून हे श्रेष्ठत्व निर्माण करून दाखवले आहे. नवनवीन प्रयोग आत्मसात करून साखर उद्योगाला खऱ्या अर्थाने ऊर्जा अवस्थेत आणण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे. आज साखर उद्योगाला अशा कार्यकारी संचालकांची गरज निर्माण झाली आहे. तरच बदलत्या काळात साखर उद्योग टिकून राहील. साखर कारखानदारीचे बदलते स्वरूप आपण सगळ्यांनी बघितलेली, अनुभवलेली मंडळी आहोत. एक काळ असा आपण बघितला, ऊस आणायचा, गाळप करायचा, साखर विकायची, जो दर मिळायचा तो दर ऊसाला द्यायचा, परत पुढच्या सीझन घ्यायचा. यातून सुरू झालेली साखर कारखानदारी आपण बघितली. साखर कारखानदारी ही फक्त ऊस उत्पादकांचं केंद्र म्हणून काम न करता साखर कारखानदारीने त्या परिसराचा आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून काम करावे. कार्यक्रमाला बाबासाहेब पवार, पांडुरंग, संचालक तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, सरपंच तानाजी पाटील, अनिल पाटील, आनंदराव चव्हाण सर, अण्णा पाटील सर, शिराळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण, चंद्रकांत देसाई, महादेवराव कदम, नामदेवगिरी, शैलेंद्र जयस्वाल, स्पेशल ऑडिटर निकाळजे, तसेच कार्यकारी संचालक मनोहर जोशी, MD असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र रणवरे, चारुदत्त देशपांडे, उत्तम पाटील, आबा पाटील, JD रणवरे, समीर सलगर, बाजीराव सुतार, अशोकराव पाटील, राम पाटील, शिवाजी मोहिते, बापसेटवार यांच्यासह राज्यातील सुमारे 25 कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखान्याचे अधिकारी वर्ग, श्रीपूर परिसरातील मित्रपरिवार, नाटोलीतील ग्रामस्थ व मित्रपरिवार, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझे गुरुवर्य ज्यांनी या साखर धंद्यामध्ये येताना सुरुवात झाली आणि ज्यांचं मला मार्गदर्शन मिळालं ते आदरणीय बाबासाहेब पवार साहेब, अध्यक्ष राजाराम बापू इन्स्टिट्यूट शुगर टेक्नॉलॉजी इस्लामपूर यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या बाबतीत मांडलं. आमचे संचालक बाळासाहेब यलमार साहेब, तानाजीराव वाघमोडे साहेब, शिराळा पोलीस स्टेशनचे सिद्धेश्वर जंगम साहेब, नामदेवराव गिरी साहेब, शिवसेनेचे नेते. भूमी झाला पाहिजे आणि ह्या गावातला सुपुत्र म्हणून आम्हा सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा एक प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व या गावानं घडवलं, त्याची जाणीव ठेवायची, या व्यक्तिमत्वाची एक प्रेरणा गावातल्या नव्या पिढीला द्यायची, अशा एका उदात्त हेतून खरं तर आयोजित केला गेलेला हा आदराचा, सत्काराचा, प्रेरणा देणारा एक आनंदाचा सोहळा. या सोहळ्यासाठी अतिशय मनोभावे या ठिकाणी उपस्थित राहिलेले, ज्यांनी कुलकर्णी साहेबांना लहानापासून मोठं होताना बघितलं, ते या गावातले सगळेच वडीलधारे ग्रामस्थ. आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान वाटावा. व्यक्तिगत जीवनामध्ये जो कर्मयोग स्वीकारला, त्या कर्मयोगाला ज्या क्षेत्रात आपण काम करायची सुरुवात केली ते मानसिंग भाऊंच्या मानसिंग भाऊनी मला साखर धंद्यामध्ये आणलं. खरं तर त्यावेळेला MPSCचा वगैरे मी अभ्यास करायचो आणि भाऊ त्यांच्याकडे कुठलं जरी पुस्तक आलं तर ते पुस्तक माझ्याकडे पाठवायचं. मला म्हणायचे तुझं MPSC चाललंय, तू अभ्यास कर, हे कर. पण सुदैवाने दुर्दैवाने MPSCकडे काही वाटता आलं नाही. त्याच दरम्यान शैक्षणिक पात्रता मात्र M.Com केलं, MPhil केलं. आज कार्यकारी संचालक म्हणून जवळजवळ पाठीमागचे 15 ते 16 वर्ष मी काम करतोय. फार काही कारखाने केले नाही, 2-3च कारखान्यामध्ये काम करण्याचा संधी आली किंवा तितकंच काम केलं. पण हे काम करत असताना प्रामाणिकपणा, सचोटी आणि सातत्यपूर्ण नाविन्याचा शोध या बाबींकडे मी वळलो. आणि आज जेव्हा एक शिवसेना पक्षाकडे आपण पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे येतात आणि जेव्हा त्यांचा ते निबे साहेब कसे होते त्यांचे ते किस्से, त्या निबे साहेबांचे काही किस्से रणवरे साहेबांकडून मी ऐकलेत सगळे. त्यांचं ते वाईट नाही, चांगल्याच गोष्टी,
परंतु उद्योगात भाग घेत असताना समाजकार्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांचा ते मोठ्या पदावर जरी असले लोक आहे त्यांची नाळ जुळलेली आहे. आणि म्हणूनच आपल्या गावचं जे दैवत आहे श्री दत्त मंदिर याचा परिसर जवळजवळ 15-20 लाख रुपये खर्च करून त्यांनी सुशोभित केला. ज्या ठिकाणी आता एक पर्यटन स्थळ म्हणून आदरणीय भाऊंनी सुद्धा त्या ठिकाणी क दर्जा दिलेला आहे. त्या ठिकाणची घोषणा ते काही करतीलच त्यांच्या भाषणामध्ये. त्याचबरोबर दत्त मंदिर सुशोभीकरणाबरोबर आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.